वेलकम टू द मोनिका स्टोरीटेलिंग. आजच्या गोष्टीचे नाव आहे आशेची किरण. एका लहानशा गावात राधा नावाची 12 वर्षांची मुलगी आपल्या आईसोबत राहत होती. त्यांचे जीवन खूप साधं होतं, पण ते अनेक संघर्षांनी भरलेलं होतं. राधाच्या वडिलांचं लहानपणीच निधन झालं होतं आणि तेव्हापासून तिची आई माला इतरांच्या घरी काम करून घर चालवत होती. माला खूप मेहनती होती, पण गरिबीने त्यांना आपल्या कचाट्यात पकडलं होतं. राधाला अभ्यासाची खूप आवड होती. ती गावातील सरकारी शाळेत शिकत होती आणि प्रत्येक वेळी वर्गात पहिली येत होती. पण घरातील परिस्थिती अशी होती की मालासाठी तिचे शिक्षण चालू ठेवणं खूप कठीण होतं. अनेक वेळा राधाने आईला सांगितलं, "आई, मी शाळा सोडते. तू एकटीच इतके कष्ट करतेस, मला तुझी मदत करायला हवी." पण माला नेहमी म्हणायची, "नाही राधा, तू माझी आशा आहेस. मला खात्री आहे की तू शिकून एक दिवस मोठी व्यक्ती होशील आणि आपल्या गरिबीचा अंत करशील." आई मुलीचे जीवन दिवसेंदिवस कठीण होत चाललं होतं. कधी कधी त्यांना पुरेसं अन्नही मिळत नव्हतं. राधाला शाळेत अनवाणी जावं लागत होतं, कारण तिच्याकडे चप्पल नव्हत्या. तिच्या शाळेच्या पुस्तकं जुनी आणि फाटलेली होती, पण तिच्या मेहनतीत कधीही कमतरता नव्हती. दररोज ती शाळेत तासनतास अभ्यास करत असे आणि घरी आल्यावर आईला मदत करत असे. एके दिवशी शाळेत तिला कळलं की शहरात एक मोठी शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे. हे ऐकून राधाच्या डोळ्यात आशेची चमक आली. तिने ठरवलं, जर मी ही शिष्यवृत्ती जिंकली तर माझ्या शिक्षणाचा खर्च आणि बाकीच्या गरजा पूर्ण होतील. राधाने आईला या परीक्षेबद्दल सांगितलं. तिच्या आईने तिला म्हटलं, "बाळा, हा एक खूप चांगला संधी आहे, पण यासाठी तुला आणखी मेहनत करावी लागेल." राधाने तिच्या परीक्षेची तयारी सुरू केली. तिच्याकडे चांगली पुस्तकं किंवा नोट्स नव्हत्या, पण तिने जी काही पुस्तकं मिळाली त्यांचा अभ्यास सुरू ठेवला. गावातील शिक्षकाने तिच्या चिकाटीला पाहून तिला मदत केली. ती रात्रंदिवस एक करून अभ्यास करत होती आणि तिची आई तिला प्रेरणा देत होती, "तू हार मानू नकोस. तुझ्या मेहनतीला यश मिळणारच आहे." पण तिच्या मार्गात अनेक अडचणी आल्या. गावातील इतर मुलं तिला म्हणायची, "तुला खरंच वाटतं का की तू एवढ्या मोठ्या शाळेत जाऊन शिकू शकशील? गरिबांचं स्वप्न कधीच पूर्ण होत नाही." राधाने त्यांची टवाळी दुर्लक्ष केली आणि स्वतःशीच म्हणाली, "गरिबी माझी नशिबात असू शकते, पण माझं स्वप्न नाही." शेवटी परीक्षेचा दिवस आला. राधाने पूर्ण समर्पण आणि आत्मविश्वासाने परीक्षा दिली. परीक्षा संपल्यानंतर तिने आईला मिठी मारून सांगितलं, "आई, मी माझ्या बाजूने पूर्ण मेहनत केली आहे. आता देवावर आहे की ते काय निर्णय घेतात." मालाने तिला प्रेमाने मिठी मारली आणि म्हणाली, "तुझी मेहनत नक्कीच फळ देईल." प्रत्येक जण निकालाची आतुरतेने वाट पाहत होता आणि राधाचं मनही बेचैन होतं. काही दिवस गेले, पण निकाल लागण्यास वेळ लागत होता. काही आठवड्यांनंतर शाळेत निकाल जाहीर होणार होता. त्या दिवशी राधा आणि तिची आई दोघंही खूपच चिंताग्रस्त होते. राधा सकाळी लवकर उठून शाळेत गेली. तिथं गावातील अनेक मुलं आणि त्यांच्या पालकांनी गर्दी केली होती. सगळ्यांचे डोळे त्या फळ्यावर होते, जिथं निकाल लावला जाणार होता. शेवटी शाळेच्या मुख्याध्यापकांनी निकालाचा फलक लावला. राधाने धडधडत्या काळजात आपलं नाव शोधलं. जेव्हा तिने निकाल पाहिला, तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू आले, पण हे आनंदाचे अश्रू होते. तिने पहिलं स्थान पटकावलं होतं आणि तिला शिष्यवृत्ती मिळाली होती. राधा आनंदाने धावत आईकडे गेली आणि म्हणाली, "आई, मी जिंकले. आपल्याला शिष्यवृत्ती मिळाली आहे." मालाच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. तिने आपल्या मुलीला मिठी मारत म्हणाली, "मला माहित होतं, माझी मुलगी नक्कीच काहीतरी मोठं करणार." या शिष्यवृत्तीने राधाचं आयुष्य बदलून टाकलं.
तिला आता शहरातील सर्वात चांगल्या शाळेत शिकायची संधी मिळाली, जिथं तिच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च उचलला गेला. तिला पुस्तके, कपडे, चप्पल सर्व काही मोफत मिळाले. राधाने शाळेतही आपला उत्कृष्ट कामगिरी कायम ठेवली. तिने कधीच आपल्या मेहनतीत कमीपणा येऊ दिला नाही. तिची आई गावातच काम करत राहिली, पण आता ती आनंदी होती, कारण तिला माहीत होतं की तिची मुलगी एक दिवस त्यांच्या सर्व स्वप्नांची पूर्तता करेल. राधाने शाळेचे शिक्षण पूर्ण केलं आणि उच्च शिक्षणासाठी एका प्रतिष्ठित महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिच्या मेहनती आणि चिकाटीने तिला त्या उंचीवर नेलं, जिथून ती आपल्या आईच्या सर्व संघर्षांना समाप्त करू शकली. राधाने कॉलेजमध्येही शिष्यवृत्ती मिळवली आणि आपलं शिक्षण पूर्ण केलं. काही वर्षांनी तिला एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली आणि तिने आपल्या आईला गावातून शहरात आणलं. आता त्यांच्याकडे एक पक्कं घर होतं, ज्यात सर्व सुविधा होत्या, ज्या त्यांनी कधी स्वप्नातही पाहिल्या नव्हत्या. मालाच्या डोळ्यात आता फक्त आनंद होता. तिने आपल्या मुलीला म्हणलं, "तू मला खूप अभिमान दिलास, राधा. तुझ्या मेहनतीने आपल्या गरिबीचा अंत झाला आहे." राधा हसत म्हणाली, "नाही आई, हे सर्व तुझ्या मेहनती आणि आशीर्वादाचं फळ आहे. तू मला शिकण्यास प्रवृत्त केलं नसतंस, तर आज मी इथे नसते." शिक्षा या कथेतून हे शिकायला मिळतं की परिस्थिती कितीही कठीण असली तरी जर आपण आपल्या स्वप्नांचा पाठलाग मेहनत आणि जिद्दीने केला, तर ती स्वप्न पूर्ण करणं शक्य आहे. गरिबी किंवा संघर्ष आपल्याला थांबवू शकत नाही, जर आपल्याकडे दृढ निश्चय आणि आशा असेल.